गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. आज तारीख आहे 30/11/2025. महिन्याचा एंड दिवस आहे, आखरी दिवस आहे. तर 8:30 वाजलेला आहे. आणि जर तुमच्याकडे डिझायर असेल तर ही जे लाईट आहे ना, ही सकाळी सकाळी जर तुम्ही गाडी चालू करत असाल तर सकाळी सकाळी ही लाईट बंद झाली पाहिजे. तो परत पुढे घेऊ नका गाडी. परत जे RPMचा काटा जो आहे तो 1च्या खाली आहेपर्यंत तुम्ही गाडी पुढे घेऊ नका. हे दोन्ही मेन लक्षात ठेवा. मग त्याच्यानंतर कुठं जायचं जावा. तर आता 8:30 वाजता आपण निघालेलो आहे आणि आज अर्निंग जेवढं जास्त होईल तेवढं जास्त करायचा प्रयत्न करू. आधी CNG भरूया, मग त्याच्यानंतर मग देतो अपडेट. आपलं CNG भरून झालेलं आहे आता. तर आधी किलोमीटर 0 करूया, कारण ओला ब्लॉक झाल्यामुळं उद्या दुपारपर्यंत उबर आणि रॅपिडोवरच काम चालवायचं आहे. तर उबर ऑन करू आधी. कालचं बोलायचं म्हटल्यावर काल मी ॲक्च्युली सुट्टीच केली होती. फक्त संध्याकाळी 7 वाजता निघालो होतो. 10:30 वाजेपर्यंत 1400 रुपये झाले होते. कारण उबरच काल ॲक्च्युली शनिवार होता म्हणून सुट्टी घेतलं होतं. आणि फक्त उबर करायचं म्हटल्यावर काम होत नाही आहे. तर रॅपिडो पण ऑन केलेला आहे. तर आता बघू नेक्स्ट राईड कुठली येते. तर आपली फर्स्ट राईड कंप्लीट झालेली आहे. मी आलो आहे आता कोरेगाव पार्कला. आणि ही राईड होती 18 किलोमीटरची, भोसरीतून कोरेगाव पार्क. आणि टाईम लागला आहे 35 मिनटं. आता नेक्स्ट राईड पिकअपला चाललो आहे. कुठं जायचं आहे मी ड्रॉप झाल्यावर कळवतो. आपली दुसरी राईड पण कंप्लीट झालेली आहे आणि ही राईड होती कोरेगाव पार्क ते गंगाधाम सोसायटी. आणि ही राईड होती 10 किलोमीटरची. टाईम लागला आहे 25 मिनटं. तर आता इथं वेट करू कुठंतरी, कारण अजून तर वाजली नाही आहे कुठलीच. फक्त उबरच चालवणार आहे आज, किंवा रॅपिडो एखादी जर चांगली भेटली राईड तरच घेणार आहे. बघू मित्रांनो, आधी टाइम बघून घ्या. 12:20 झालेत आणि आपण पोचलेलो आहे कोंडव्याला. तर आधी एक पहिला अपडेट, लास्ट अपडेट तुम्हाला दिलं होतं मी. ह्याला काय बिबेवाडीला होतो, गंगाधामला. मग तिथून मी गेलो कुठं, खराडीवरून अजून एक छोटीशी राईड मारली होती 3 किलोमीटरची. मग त्याच्यानंतर मग मला ही कोंडव्याची ट्रिप भेटली. आणि आतापर्यंत ह्याची अर्निंग झाली, टोटल अर्निंग झाली बघा 1306 रुपये झाले. आणि आत्ता जी राईड आणली होती 20 किलोमीटरची राईड होती, कस्टमरकडून 180 रुपयेच घेतले आणि मला दिले 376 रुपये. कारण उबर कस्टमरला एवढं डिस्काउंट देतोय की तो खुशी, ते आश्चर्य वाटायला लागले त्याला की 180 रुपये झाले. तर चला ठीक आहे, जर कस्टमरला जर डिस्काउंट असेल आपल्याला काय करायचं आहे. चला. तर आपली 6वी राईड कंप्लीट झालेली आहे. ही राईड होती कोंडव्यावरून वाघोलीला. 22 किलोमीटरची राईड होती आणि टाईम लागला आहे 1 तास 5 मिनटं. तर आता ड्रॉप तर झालेला आहे. तर आता आधी जेवण करून मग नंतर बघूया कुठली राईड येते. चला, देतो अपडेट जेवण झाल्यावरती. तर आपली 7वी राईड कंप्लीट झालेली आहे आणि ही होती राईड वाघोलीवरून विश्रांतवाडी टिंगरेनगर. तर ड्रॉप तर झालं आहे. 10 किलोमीटरची राईड होती. 229 रुपये दिलेले आहेत. तर आता नेक्स्ट राईडची वाट पाहू, कारण इथं तर जागा नाही आहे पार्क करायला. मग थोडंसं पुढं जाऊन पलीकडच्या साईडला, ह्या साईडला जाऊन थांबू. बघूया कोणती राईड येते. आता आपण पोचलेलो आहे शिवाजीनगर स्टेशन. समोर दिसत असेल तुम्हाला शिवाजीनगर रेल्वे स्टेशन आहे. तर आता इथं ही राईड होती विश्रांतवाडीवरून शिवाजीनगर रेल्वे स्टेशन. आता येते कुठले 3.5 किलोमीटर पिकअप आहे. चला, आता ही राईड होती शिवाजीनगरवरून शिवाजीनगर रेल्वे स्टेशन. 8.5 किलोमीटरची राईड होती. ह्याचे मला भेटले वाघोलीची आली, पण काय ॲक्सेप्ट होईल का नाही माहीत नाही. पैसे चांगलं द्यायला लागले. 13 किलोमीटरला 325 रुपये.
चला बघू, याची जर भेटली तर मग शिवाजी वाघोलीमध्ये भेटूया. मित्रांनो, आपण पोहोचलोय आता किवळेला. किवळे BRT रोडला आहे. तर आता मी आणलं होतं स्वारगेटवरून किवळेला. याचे मला भेटलेले आहेत किती 518 रुपये भेटलेत. आणि त्याच्या आधी मी एक राईड घेऊन गेलो होतो शिवाजीनगरवरून स्वारगेट बस स्टॉपला. म्हणजे स्वारगेट बस स्टॉपला ड्रॉप करायच्या आधीच राईड आली होती. तर ते शिवाजीनगर टू स्वारगेटला 177 रुपये भेटलेत आणि ह्याचे भेटलेत 518 रुपये. तर आतापर्यंत आपली अर्निंग झालेली आहे. उबरमध्ये 2644 आणि रॅपिडोमध्ये 230 रुपये, म्हणजे 2870 वगैरे अर्निंग झाली. आणि टाइम झाले 5:30 वाजलेत. तर आता बघतो, आता पुढे आता मित्राचा गॅरेजवर चाललोय. 2 मिनिटाचं काम आहे, तेवढं काम झालं की लगेच मी आपलं चालू करू. तर मी पोचलो आहे आता बाणेरला. आणि मी होतो, लास्ट अपडेट दिलं होतं मी रावेतला होतो, किवळेवरून मित्राचा गॅरेजवर गेलतो. 1 तासभर टाइमपास झाला तिथं. मग तिथून मी 1 तासभरानंतर चालू केलं तर मला पडली रेल्वे स्टेशन. मग रेल्वे स्टेशनचं मला किती 21 किलोमीटरचे 390 रुपये दिले. आणि त्याच्यानंतर मग स्टेशनला ड्रॉप करायच्या आधीच एक पिकअप आला. आता पोचलोय बालेवाडीमध्ये. आणि ह्याचे भेटलेत आपल्याला 331 रुपये, 16 किलोमीटर होतं. तर आता ड्रॉप तर झालेला आहे. तर आता घरच्या साईडची बघतो राईड आणि देतो अपडेट. आधी टाइम बघून घ्या, 10:49 झालेत आणि मी आहे आता एअरपोर्टला आहे. आणि बाणेरला कमीत कमी 1-1.25 तास बसलो तरी पण घरच्या साईडची एक सुद्धा बुकिंग वाढली नाही. रॅपिडोमध्ये वाढली होती भोसरी, पण काय लगेच कॅन्सल झाली. तर तिथं थांबून कंटाळलो होतो. तेवढ्यात मी घरी निघालो होतो. तर तेवढ्यात एअरपोर्ट वाजली. एअरपोर्ट आता घेऊन आलो. ह्या राईडचे मला दिले 430 रुपये. तर आज रविवार होता, ट्रॅफिक थोडी कमी होती. तर माझी गाडी बघा किती चालली, आता 225 चालली. पण 224ला पेट्रोलवर आली गाडी. एका टाकीमध्ये 224 चालली. तरी पण आज ट्रॅफिक नव्हतं म्हणून एवढी चालली, नाही तर 200 वगैरे चालती गाडी. किंवा कधी कधी ट्रॅफिकच्या हिशोबाने कमी जास्त होत राहतं. तर आज थोडं ट्रॅफिक कमी होतं आणि रोड मोकळं होतं म्हणून एवढं तर ॲव्हरेज दिले गाडी. तर ठीक आहे, तुम्हाला मी थोड्या वेळात अर्निंग वगैरे सगळं दाखवतो कुठंतरी साईडला थांबून. आणि उद्या सोमवार आहे. तर उद्या बघू, उद्या जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करू. तर ठीक आहे, आता थोड्या वेळात तुम्हाला अर्निंग दाखवतो. आता मी 509 चौकात आहे आणि आजची अर्निंग बघा 3799 प्लस रॅपिडोमध्ये बघा, रॅपिडोमध्ये 230, म्हणजे 4030 रुपये झाले. 4030 अर्निंग झालेलं आहे. त्याच्यात एक टाकी पूर्ण गेलेली आहे. आता घरी आता इथून 10 किलोमीटर पेट्रोलवर जावं लागणार आहे. ठीक आहे, आता काय थोडंफार तरी संध्याकाळीचं किंवा सकाळीचं थोडंफार पेट्रोलवर चालली पाहिजे गाडी. तर ठीक आहे. तर जर व्हिडिओ माझा आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.